नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहोत येड लागलं प्रेमाचं या एपिसोडमधलं. यामध्ये काय चाललं असतं, इकडे आता साखरपुडा चाललेला असतो. पण आता शशिकला म्हणत असते मंजिरीला, मंजिरी एक गोष्ट लक्षात ठेव, जर ह्या रायाला जर कुठल्या त्याच्या दुश्मनाने मारलं किंवा पोलिसांनी गोळी मारली, हा जर ढगात गेला तर कुणाच्या जीवावरती तू सासरी राहणार आहेस? आहे कोण तुझं सासरी? असं बोलत असते. तर यावरती जीजी बोलत असतात, शशिकला तू कशाला नाती गोतीबद्दल सांगते? तिची नाती भरपूर आहेत, तुझी आहे का लायकी नात्यांच्याबद्दल बोलण्याची? असं जीजी शशिकलाला ओरडून बोलत असतात आणि म्हणत असतात, तर माझ्या रायाचं कुटुंब खूप मोठं आहे, त्याला तू काय सांगतेस त्याचं कुटुंब कुठं आहे, काय आहे ते? यावरती आता जीजीला बोलत असतात की आता आपले नाना बोलतात, शशिकला तू शांत बस, तू आम्हाला सांगायची गरज नाही, आम्हाला हे मान्य आहे लग्न आणि मुलीकडचे आम्ही आहोत, तिला सगळ्या तिच्या घरच्यांना मान्य आहे, तू त्यामध्ये सांगायची काही गरज नाही. चल राया, चल अंगठी घाल तिला, साखरपुडा आपण करूया, असं नाना बोलत असतात. तर यावरती आता शंतनू दादा हे बोलतो की राया, आता मला काही वेळ घालवायचा नाही, आम्हाला कोणालाच काही अडचण नाही, तू त्यांचं बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस, तू चला तुम्ही दोघे मिळून अंगठी घाला, असं बोलतात. आणि राया तिला अंगठी घालणार तेवढ्यातच आवाज येतो, थांबा, हा साखरपुडा होणार नाही, असा बाहेरून आवाज येतो. असा आवाज आल्यानंतर मात्र शशिकला मनातून खुश झाली, पण आता जीजींना खूप वाईट वाटलं, आता कोण आलं ह्या दोघांच्या साखरपुड्यामध्ये असं वाटलं. तेवढ्यातच आपण पाहतो तर काय, गावचे सरपंच आलेले असतात आणि बोलत असतात, हा साखरपुडा होणार नाही, हा साखरपुडा इथेच थांबवा, असे गावचे सरपंच बोलत असतात. तर यावरती तो बोलत असते, शशिकला म्हणत असते जयला, पाहिलंस का काय भारी झालं ना, म्हणजे सरपंच आपल्या बाजूने बोलतोय, सरपंच बाजूने बोलते बघ, आता बघ कसं आता साखरपुडा काय होणारच नाही, काय भारी आपलं सगळी मानतात आपल्याला, अशी शशिकला जयला म्हणत असते. इकडे मात्र जीजी बोलत असतात, काय झालं सरपंच, का असं बोलताय, काय चुकलंय का, असं बोलत असतात. आणि आता मंजिरी ही खरंच तोंड पाडून बसलेली असते, आता काय झालं, आमच्या साखरपुड्यामध्ये किती विघ्न येणार आहे असं तिला वाटत असतं. पण इकडे पाहायला गेलं तर रायाच्या खरं लक्षात आलेलं नसतं की नक्की काय झालं आहे, असं सरपंच का बोलत आहे. तर यावरती आपली शशिकला म्हणत असते की तुम्ही काय तर यानं लय मोठा गुन्हा केलेलाच नाही, मग तुम्ही एकटे कशाला आला, पोलीस घेऊन यायचं नाही का, असं सरपंचाला म्हणल्यानंतर सरपंच म्हणतात, हो रायानं खूप मोठा गुन्हा केलेला आहे. आणि शशिकला म्हणते, तसंच मी पोलिसांना घेऊन यायला पाहिजे होतं, पण नुसतं पोलीस काय, मी अख्खं गाव घेऊन आलेलं आहे आणि रायाने इतका मोठा गुन्हा केलेला आहे, त्याची त्याला शिक्षा झालीच पाहिजे, असे सरपंच बोलत असतात. तेव्हा इकडे आपला राया बोलतो, काय अहो सरपंच काय बोलताय, मी काय सुद्धा केलेलं नाही, असं आपला राया बोलत असतो. तर यावरती मंजिरी म्हणत असते, काय झाले सरपंच, नक्की काय बोलताय तुम्ही? तर सरपंच बोलतात, हो रायाने इतका मोठा गुन्हा केलेला आहे, तो साखरपुडा करतोय आणि त्याच्या कुटुंबाला त्यानं बोलवलं नाही, त्याचं कुटुंब एवढं मोठं असताना त्यानं कुटुंबाला का निमंत्रण दिलं नाही, असं आपले सरपंच जेव्हा बोलतात तेव्हा मात्र आपल्या जीजींच्या तोंडावरती खूप असं आलेलं असतं, कारण की तिला खूप आनंद झालेला असतो आणि असं वाटत असतं, म्हणजे यासाठी बोलत आहेत का सरपंच, ते सरपंच म्हणजे आपले रायाचं कुटुंब आहे असं म्हणत आहे. म्हणल्यानंतर मात्र जीजींना खूप आनंद झालेला असतो. तर इकडे सरपंच बोलत असतात, अरे राया, तू आमच्या हे पंढरपूर, अख्खं पंढरपूर तुझं कुटुंब आहे. त्यानंतर लगेच एक येते व्यक्ती बोलते, मी आहे रायाची मावशी, एक येते, मी आहे रायाची बहीण, मी आहे रायाची आत्या, मी आहे रायाची काका, मी आहे रायाची छोटी बहीण, मी आहे रायाचा भाऊ, असं करून एक एक व्यक्ती पुढं येते. तर त्यावरती आता सरपंच बोलत असतात, पाहिलंच का राया, हे सगळं तुझं कुटुंब आहे, मंजिरी हे तुझं सगळं सासर आहे, हे रायाचे नातलग आहेत आणि मी रायाचा वडील आहे, तुला माहीत आहे का रायानं आमच्यासाठी किती केलं आहे, राया ह्या गावचा मुलगा आहे, एक कुटुंब नाही तर अख्खं गाव त्याचं कुटुंब आहे, असं आता सरपंच बोलत असतात. आणि सरपंचांचं हे बोलणं खरंच मन भरवून टाकण्यासारखं झालेलं असतं आणि रायाला आता इतका आनंद झालेला असतो. राया स्टेजवरून खाली येतो आणि बोलतो, खरंच आभारी. तर यावरती आता सरपंच सांगत असतात, राया हे बघ तुझे आजोबा, आणि मंजिरी बोलत असतात, मंजिरी हे तुझे आजी सासरे, ह्यांना खूप रायानं मदत केली आहे, ही रायाची आजी, हिला रायाने इतकी मदत केलेली आहे की आता ती रायाला आशीर्वाद देण्यासाठी इथं आलेले आहे, असं प्रत्येकाचं सांगत असतात. ही म्हणत असते, मी रायाची मावशी आहे,
रायानं माझ्यासाठी खूप केलं आहे असं करून प्रत्येकजण व्यक्ती पुढे आलेल्या असतात. एवढ्या ज्या सगळ्या व्यक्ती आहेत त्यांना रायाने कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून मदत केलेली असतात, म्हणून ते सगळे रायाला आज आशीर्वाद देण्यासाठी या शुभ कार्यालयामध्ये आलेले असतात. हे पाहून आता मंजिरी खरंच खूप खुश झालेली असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. आता आपण पाहायला गेलो तर इकडे मात्र शशिकलाचं तोंड पूर्ण पडलेलं असतं, कारण की तिला असं वाटतं आपण करायला गेलो एक आणि झालं एक, या सरपंचानं सगळा डाव माझा फिसकटून लावला असं आता शशिकला वाटत असतं. जयला तर खूप राग आलेला असतो, कारण की त्यांचा जो पहिला प्लॅन होता तो तर आता फ्लॉप झालेला आहे. शशिकला मनामधून म्हणत असते, मूर्ख आहेत का हे सगळे गाववाले, काय माहिती कशाला आले तिकडं, रायाचं कुटुंब बनून सगळं माझा प्लॅन फिसकटून लावला असं ते मनामध्ये बोलत असते. तर इकडे आपल्या रायाला खरं खूप आनंद झालेला असतो. मंजिरीला म्हणत असं, एम.एस. फायर पाहिलंस का, तुझं सासर किती मोठं आहे, अख्खं पंढरपूर तुझं सासर आहे, पाहिलंस का माझं कुटुंब किती मोठं आहे असं बोलत असतो आणि तो रडतही असतो. आता मिस फायरलाही खूप आनंद झालेला असतो, कारण राया आता खुश झालेला असतो, कारण की मगापासून साखरपुडा होईपर्यंत मात्र तो नाराज असतो, कारण की त्याच्या बाजूनं कोणच नसतं. पण आता पाहायला गेलं तर अख्खं पंढरपूर त्याच्या बाजूनं असतं, अख्खं गाव त्याचं कुटुंब असतं, हे मात्र गावानं सिद्ध करून दाखवलेलं असतं. पण आता आपल्याला माहिती आहे इकडे शशिकला आणि जय काय लगेच एवढ्यावरती काही शांत बसणार नाहीत, ते अजून काही तर बोलून नक्कीच दंगा करणार आहे. तर यावरती शशिकला बोलते, काय हे कुटुंब तुझं? तर जय बोलतो, ही काय मांडलेली माणसं येती काय रक्ताची माणसं आहेत का, ही काय आली जेवण खायला जेवणार आणि जाणार, काय तुझं नात्याशी काय त्यांचा संबंध आहे सांगू, ही काय माणसं तुझे नातलग आहेत का असं बोलतो आणि त्या लोकांना हिणवत असतो. आणि जय म्हणत असतो, यांचा काय उपयोग आहे सांग, काय ते तुझ्या रक्ताची नाते आहेत काय, ते तुला आशीर्वाद द्यायला म्हणून आले फुकटचा, बघितलं ती जोडलेली नाते असं म्हणत असतो. तर यावरती आपले सरपंच बोलणार, हो आम्हाला माहीतच होतं हे तुम्ही करणार म्हणून, असं बोलणार म्हणून, आणि आम्ही सगळ्या तयारीने आलो आहोत. तर यावरती शशिकला बोलत असते, काय पुरावा काय आहे तुमचा, असली नाते ढिगानं मिळतात बाजारात, पैसे टाकले की नाते तयार होतात, काय पुरावा काय तुमच्याकडं, हा तुमचं नातलग आहे असं बोलते शशिकला. शशिकला असं बोलल्यानंतर मात्र सरपंच बोलतात, शशिकला आम्हाला माहीतच होतं तुम्ही असं बोलणार म्हणून आम्ही पूर्ण तयारीने आलो आहेत असं बोलतात सरपंच. आणि मात्र आता रायाला वाटत असतं की खरंच सरपंच किती तयारी आलेल्या आहेत. आता सरपंचाने एवढी मोठी गोष्ट केलेली असते. सरपंच बोलतात, ओ वकील तो कागद आहे इकडं. आणि आता सरपंच शशिकला आणि जयला बोलतात की आता तुम्ही दोघांनी जर यामध्ये काय मोठं काय घाल मोड केली तर आम्ही सगळे आहोतच. आणि त्यानंतर आता मंजिरीला एवढा आनंद झालेला असतो, कारण की सरपंचाने अक्षरशः आपल्या रायाला दत्तक घेतलेलं असतं. तो कागद वकिलांकडून घेऊन येतो आणि दाखवतो शशिकलाला, हे पाहिलंच का, अख्ख्या गावानं रायाला दत्तक घेतलेलं आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सगळे खुश झालेले असतात. तर त्यावरती आपला सत्याचा मित्र म्हणत असतो, अरे वा राया बघितलंच का, इथं प्रत्येकाला एक एकच कुटुंब आहे, पण तुझं कुटुंब किती मोठं आहे, अख्खं पंढरपूर तुझं कुटुंब आहे. आणि ते बोलत असतात, बघितलं का आम्ही सत्याचा भाव आहे बरं का, मग आम्ही पण तुमचं दीर झालो असं मंजिरीला म्हणत असतात. आणि आता मंजिरी खरंच खूप खुश झालेली असते, कारण की तिला इतकं मोठं सासर मिळालं असतं. आणि रायाचा आनंद तर गगनात मावत नसतो. त्याला असं वाटतं की मला अख्ख्या पंढरपूरनं दत्तक घेतलं, मी अख्ख्या पंढरपूरचा मुलगा आहे असं बोलत असतो. त्यावरती आता आपले सरपंच बोलतात, आता राया आणि मंजिरीच्या साखरपुड्यामध्ये काही विघ्न येणार नाही, धूमधडाक्यात साखरपुडा होणार आहे. आणि यामध्ये कुणी अडचण केली तर सगळं गाव मिळून जय आणि शशिकला तुम्हाला आम्ही वाळीत टाकू असं तर सरपंचांनी चांगली धमकी दिलेली असते. आणि आता मात्र सगळ्यांनी टाळ्या वाजवलेल्या असतात सरपंचाच्या या बोलण्यावरती आणि सगळे खुश झालेले असतात. त्यानंतर आता बोलतात, चला आता आपण साखरपुड्याला लागू असं आता जिजी नानांची लगबग चालू असते, कारण की आता शशिकला जय अजून काय तर त्यात घालमोड घालतील हे त्यांना माहीत असतं. त्यामुळे आता त्यांची पटापट चाललेलं असतं, चला आपण साखरपुडा करून घेऊ. तर यावरती आता शशिकला मात्र शांत झाली, कारण की आता सगळंच डाव फ्लॉप झाले होते. गावानं दत्तक घेतलं म्हणल्यानंतर ती काय बोलणार होती, सरपंच अगदी कागदोपत्री करून घेऊन आले होते. तर यावरती आता जिजी बोलतात, ए शशिकला बघितलंस का, तू म्हणत होतीस ना रायाला कुटुंब नाही म्हणून, आता पाहिलंच का अख्खं पंढरपूर त्याचं कुटुंब आहे असं आता जिजी शशिकला बोललेलं असतात. आणि आता चांगली सरपंचाने धमकी दिलेली असते आता ह्या दोघांना. आपण पाहायला गेलो तर आता राया मात्र खूप खुश झालेला आहे. आता त्याच्या मिस फायरकडे पाहत असतो. इकडे मात्र शशिकला मान खाली घालून बसलेली असते, कारण की आता तिच्याकडे बोलण्यासाठी काहीच राहिलेलं नसतं. आणि आता सरपंचाने दिलेली धमकी ऐकून ती शांत झालेली असते, कारण की तिनं जर या लग्नामध्ये काही जर काडीमोड केलं तर गाव वाळीत टाकणार आहे हे तिच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे ती सरपंचाकडे जराशी रागाने पाहत असते, पण बोलण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. आता मग आपले सगळे घरचे म्हणतात, चला आता वेळ घालू नका, चला एकमेकाला आता
अंगठी घालण्याचा कार्यक्रम करून घेऊया. तेवढ्यातच आता शशिकला तिचा नवीन दुसरा प्लॅन टाकते आणि बोलते, काय ग, सगळं चालले ना तुमचं रिधीवर, आता साखरपुडा ठरलाच आहे, करणारच आहे. तर आता इथं रायाचा मोठा भाऊ जय आहे आणि मग आता मंजिरीनं त्याला नमस्कार करून आशीर्वाद घ्यावा, असं आता शशिकला बोलते. शशिकलाचं हे बोलणं आता घरातल्या कोणालाही आवडणार नाही, आवडण्यासारखं नव्हतंच, कारण की जयनं मंजिरीला खूप त्रास दिला होता. तर यावरती नाना बोलतात, काय ग, सगळं विधिव्रतच चालेल, इथून पुढे पण विधिव्रत होणार आहे, तू त्यामध्ये आम्हाला सांगून होतं. तर यावरती शशिकला बोलते, हो ना, सगळं विधिवत चालले ना तुमचं, मग कळत नाही का, कुठल्याही कार्यक्रमाच्या सुरुवातीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायचे असतात. मग यामध्ये आपण पाहायला गेलो तर रायाचा मोठा भाऊ, रक्ताचा भाऊ इथं जर असेल उपस्थित, तर मंजिरीनं त्याचं पाया पडून आशीर्वाद घ्यायला पाहिजे का नको, असं शशिकला म्हणत असते. आता मात्र सगळ्यांना राग आलेला असतो. नानाही तिच्याकडे रागाने पाहत असतात, कारण की त्याच्याची लायकीही नसते त्याचं नमस्कार करून घ्यायची. पण शशिकला म्हणते, हो का, काय तुम्हाला माहिती आहे, आता जय सुधारतोय, आईला सांभाळतोय ना, आता मग तुम्हाला कळत नाही का. तर यावरती आपल्या आजीजी म्हणतात, बास झालं, आईच्या नावाखाली भांडवल करणं, अजिबात काही जरी झालं तर मंजिरी त्या जयच्या पाया पडणार नाही. तर तो किती वेळा त्या मंजिरीला पाण्यामध्ये पाहत होता, त्याची लायकी तर आहे का तिनं त्याच्या पाया पडायची, असं तर जीजी मात्र रागाने बोलत असतात. अजिबात मंजिरी त्याच्या पाया पडणार नाही, तो त्या लायकीचा नाही, असं जीजी म्हणत असतात. पण आता शशिकला काय हे मान्य करायला तयार नसते आणि तिचा एकच ठेका असतो, तुम्ही लय बोलता ना, डंका वाजवता, सगळं रूढीवत परंपरागत होतं, मग कळत नाही का, लग्नाच्या आधी, साखरपुड्याच्या आधी थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेणे ही गोष्ट कळत नाही का, मंजिरीनं काही जर झालं तर जयच्या पाया पडलं पाहिजे, असं बोलत असते. जीजी मात्र ह्या गोष्टीला तयार नसतात आणि जीजी रागाने शशिकला म्हणत असतात, काही जरी झालं तर आता मंजिरी पाया पडणार नाही. तर शशिकला म्हणते, का जय सुधारलंय, कळत नाही का, रक्ताचं नातं आहे त्याचं, यावरती काही जरी झालं तर तो मोठा आहे आणि त्याच्या पाया पडून आशीर्वाद घेणं ही रूढी आहे. मग तुम्ही का आता रूढी परंपरा पाळता म्हणता, मग आता काय झालं, आता कुठे गेले तुमच्या रूढी परंपरा, पाया पडताना कसली आली लाज, असं आता मंजिरीला बोलत असते. मग यावरती मंजिरी म्हणते सगळ्यांना, मी पाया पडायला तयार आहे. तर घरातले बोलत असतात तिला, काही गरज नाही, तू पाया पडू नको. इकडे रायाही बोलत असतो, काही गरज नाही मंजिरी, तू पाया पडायची. पण शशिकला म्हणते, बरोबर आहे, ती म्हणते तेच बरोबर आहे, शेवटी तो तिचा धीर आहे ना, सख्खा धीर आहे तिचा, मग मोठ्या धीराचा पाया पडून आशीर्वाद घेतले पाहिजेत ना. जेव्हा मंजिरी हो म्हणते तेव्हा आता शशिकलाला थोडंसं कुठं तर हे झालेलं असतं की निदान कशा ना कशाच्या निमित्तानं ती आता पाया पडणार आहे जयच्या, हे जर तिला आनंद झालेला असतो. तर मंजिरी या सगळ्यांना समजावून सांगते, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाच्या पाया पडल्याने कोण कमी होत नाही राया. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जर रायाचा तो मोठा भाऊ असेल, तो जर ते नातं मानत असेल तर मला पाया पडायला काहीच लाज वाटत नाही, कारण एखाद्याच्या पाया पडल्याने कोण कमी होत नाही, असं बोलते. तर इकडे मात्र आता जीजी बोलतात, ठीक आहे, तुला जे बरोबर वाटतं ते तू कर. मात्र राया अजूनही तिला म्हणत असतो, तुला काही गरज नाही त्याच्या पाया पडायची, त्याची तेवढी लायकीही नाही, असा राया म्हणत असतो. पण मंजिरी त्याला बोलते, राया, काही त्याची गरज नाही, सगळ्या गोष्टी विधी होत आहेत तर ह्याही होऊन देत, आणि तो आहे ना आपला कार्यक्रम, आपला साखरपुडा चांगला व्हावा, तर मला काहीच नाही वाटत आहे. आणि तो जर तुला भाऊ मानत असेल, तुमचं नातं जर यामध्ये चांगलं होणार असेल तर मला काहीच नाही वाटत आहे त्याच्या पाया पडायला, असं बोलून आता मंजिरी जयजवळ गेलेली असते आणि पाया पडण्यासाठी तिथं त्याच्याजवळ जाऊन उभा राहते आणि नंतर खाली पाया पडते. जेव्हा ती पाया पडते तेव्हा जय मात्र तिच्या खांद्यावरती हात ठेवतो, पण तो आशीर्वादाचा हात नसून त्याचा जो स्पर्श असतो तो इतका विचित्र वाटतो, तो तिच्या पाठीवरती असा हात असा कुरवळत असतो. ते पाहून आता मंजिरीला खूप राग आलेला असतो, कारण की कोणत्याही स्त्रीला आपल्याला होणारा स्पर्श हा कसा आहे, चांगला आहे का वाईट आहे हे लगेच समजतं. आणि जय मनामध्ये म्हणत असतो, काय का होईना, कशाच्या निमित्तानं तू माझ्या पाया पडलीस ना, आता मी तुझ्या कसा मानगटीवरती बसून तुझा बँड वाजवतो तेवढाच बघ, असं जय मनातल्या मनात म्हणत असतो. पण त्याचा तो स्पर्श हा तिला खूप घाणेरडा वाटलेला असतो आणि ती मात्र पटकन उठते आणि त्याचं जोरात कान पिळते. आणि कान ती जशी पिळायला लागल्यानंतर सगळ्यांना आश्चर्य वाटतं, हे काय झालं, मंजिरीनं असं का केलं. तर त्यावरती आता सगळे बोलतात, मंजिरी काय करतेस तू. गावकरी म्हणतात, मंजिरी काय झालं आहे, त्यानं काय केलं आहे का जयनं तुला. तर त्यावरती आम्ही आहोत इथं, असं बोलल्यानंतर गावकरी मंजिरी बोलते, त्याची गरज नाही, आता मी पुरीशी आहे त्याला, मी त्याची वहिनी आहे ना, मग माझा धीर जर कुठं चुकत असेल तर त्याला शिक्षा देणं हेही माझं कर्तव्य आहे ना. तर त्यावरती आपला राया तिथे येतो आणि बोलतो, मंजिरी काय झालं आहे, मिसफायर काय झालं आहे का, तुला त्यानं काय केलं आहे का.
असं विचारल्यानंतर मंजिरी बोलत असते, तसं काही नाही ना, कसं आहे मी आता त्याची वहिनी झाली ना, मग मोठी वहिनी आईप्रमाणे असते हे त्याला कळायला पाहिजे ना. दुसरी गोष्ट, जर तो कुठं चुकत असेल तर त्याला शिक्षा देण्याचंही माझं काम आहे, असं मंजिरी बोलत असते. गावकऱ्यांना खरंच भारी वाटलेलं असतं की मंजिरी आता त्याच्यासाठी काही करू शकते. आणि गावकरी बोललेला असतात, तो जर त्रास देत असेल तर आम्ही आहो इथं, तू काळजी करू नको मंजिरी. आणि आता आपला दादाही पाहत असतो की आपली बहीण कशी वाघिणीसारखी वागत असते. तर मंजिरी बोलते, त्याची काळजी करू नको. आणि जे तुला एक सांगू का, ही स्त्री, मी एक मुलगी आहे म्हणजे एक अबला नाही, हे गोष्ट लक्षात ठेव. जेव्हा एखादी स्त्री जेव्हा दुर्गेच्या रूपामध्ये येते ना, ते तेव्हा कुठलाही सहन न करता विनाश हा प्रत्येक व्यक्तीचा करत असते जो तिला त्रास देत असतो. त्यामुळे तू कान उघडे ठेवून ऐक, आपलं हे नातं काय आहे, आपल्या नात्याचा तू आदर कर. मी तुझी वहिनी आहे आणि वहिनी एका आईप्रमाणे आहे, त्यामुळे मी तुला त्याची काळजी करू नको, मी आहे ना, मी त्याला तुला बरोबर सुधारेन, तुला बरोबर लाईनीत आणेन, असा तर मात्र मंजिरी बोलत असते. हे पाहून आता नानांनाही अभिमान वाटलेला असतो. मंजिरीने मात्र बरोबर आता जयची कान खरचवणी केलेली असते आणि जयला दाखवून दिलेलं असतं की आता जर तू स्पर्श केलास, तो स्पर्श काय होता, तू आपल्या नात्याची मर्यादा पाळली पाहिजेस. मी तुझी वहिनी आहे, तुझ्या भावाची बायको आहे आणि मी अबला नाही, एक गोष्ट लक्षात ठेवायची. कुठलीही स्त्री जेव्हा दुर्गेच्या रूपामध्ये येते, दुर्गेच्या अवतारामध्ये येते, ती नाश केल्याशिवाय राहत नाही, असं ती बोलते. त्यानंतर मात्र आता जिजी जास्त हा विषय लांबू नये म्हणून तिथे येतात आणि बोलतात, काय झालं आहे. राया बोलतो, मिसफायर काय झाला आहे का, तो त्याला तुला काय केला आहे का. तर यावरती मंजिरी बोलते, काही नाही राया, मी फक्त त्याला सुधारण्याचा प्रयत्न करत आहे, एवढंच बोलते. हसत हसत विषय टाळते, ती त्याला काही सांगत नाही. पण आता जयच्या लक्षात आलेलं असतं की मंजिरीने आपल्याला कशासाठी हे टोललं होतं, कशासाठी तिनं केलं होतं, त्याच्या लक्षात आलं होतं. आणि हिनं बरोबर सगळ्यांच्या समोर त्याला त्याची लायकी दाखवून दिलेली असते आणि नातं आपलं काय आहे, या नात्याचा कसा तू मान ठेवला पाहिजे हे शिकवलं असतं. तर यावरती आपलं जिजी येतात आणि बोलतात, बरं बस झाला, तर चला आपण साखरपुड्याच्या तयारीला लागू. जयला मात्र खूप राग आलेला असतो, कारण की सगळ्या गावकऱ्यासमोर तिनं त्याचा कान पिळलेला असतो. त्यानंतर आता जिजी बोलतात, मंजिरी चला आता साखरपुड्याचं बघू. त्यानंतर जिजी बोलतात रुचिता जा, तिला घेऊन जरासं तिला तयार करून आण, असं बोलून जिजी आता रुचिताला पाठवतात तिला तयार करण्यासाठी. आणि त्यानंतर हे सगळे आता तिची वाट पाहत असतात. मंजिरी आता थोडीशी आवरायसाठी गेलेली असते, कारण की एवढा सगळा प्रकार झाल्यानंतर सगळ्यांचा मूड ऑफ झालेला असतो. त्यानंतर आपण पाहतो तर काय, हा मूर्ख जे खुळा झाल्यासारखा घरामध्ये डान्स करत असतो, नाचत असतो. तर यावरती शशिकला म्हणते, अरे जय, खुळा बिळा झालास का काय, तुला हॉस्पिटलला न्यायची वेळ आली काय, वेळा झालास का काय, अरे त्या दोघांचा साखरपुडा होतोय, धूमधडाक्यात होतोय, तू हसतोयस का इथं, चाललंय तर काय तुझं. तर यावरती जय काही न बोलता नुसता मोठमोठ्याने हसत असतो. आता तुम्हाला दाखवतो, माझा एक प्लॅन फ्लॉप झाला म्हणून काय झालं, माझा दुसरा प्लॅन रेडी आहे, असा जय बोलत असतो. आता जयचा दुसरा नवीन प्लॅन काय आहे, आता नक्कीच तो आपल्याला एपिसोडमध्ये ट्विस्ट पाहण्यासाठी भेटत आहे. कारण की शशिकलाचा प्लॅन फ्लॉप झाला, पण जयचा प्लॅन होता काय हे आपल्याला अजूनही समजलं नव्हतं. आणि हा वेड्यासारखं का हसतो, एवढं मोठं यानं काय केलेलं आहे. तर यावरती जय बोलतो, मी आता असं केलेलं आहे की ना त्या कार्यक्रमात साखरपुडा होणार, ना अंगठी घालायला कोण असणार, ना आशीर्वाद द्यायला कोणाचे हात असणार, ना फुलं टाकायला कोण असणार, कोणीही नसणार आणि साखरपुडा होणार नाही, असा जय बोलत असतो. तर त्यावरती शशिकला म्हणते, अरे केलंयस काय तू, ते तर सांग मला, काय होणार आहे, असं काय बरं होतोस तू, नक्की केलंयस काय तू, असं शशिकला म्हणत असते. तर यावरती जय बोलतो, आता तुला बघायला मिळेल, मी सांगत नाही काय, तू आता बघशीलच थोड्याच वेळात काय होणार आहे. इथे आनंदाचा क्षण नाही तर इथं मातम पसरणार आहे, इथं कोण राहणारच नाही, कोणाचे हात राहणार नाहीत आशीर्वाद द्यायला, काही राहणार नाही. इथं लग्न कार्यक्रम नसून, साखरपुडा आनंदाचा क्षण नसून इथे सगळा मातम होणार आहे. आणि जयचा प्लॅन हा फ्लॉप होणार नाही, जयचा प्लॅन हा सक्सेसफुलच होणार आहे, असा जय ठामपणे सांगत होता. पण शशिकलाच्या अजूनही लक्षात आलं नव्हतं, यानं नक्की केलं तर काय, मला काय सांगितलं पण नाही, हा असं म्हणतोय म्हणजे काय, एवढं काय त्यानं मोठं केलं आहे, एवढं काय तो मोठं करणार आहे, असं शशिकला वाटत असतं. आता जयनं मात्र ठरवल्याप्रमाणे नक्कीच काहीतरी केलेलं आहे, कार्यक्रमातल्या लोकांना नक्कीच काहीतरी त्यानं केलं आहे असे त्याच्या बोलण्यावरून जाणवत आहे. कारण की तो बोलत आहे, आशीर्वाद द्यायला कुठलाही हात राहणार नाही, म्हणजे यानं केलं तर काय,
यासाठी नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागणार आहे, कारण की आपण उद्याच्या भागामध्ये पाहत आहोत की एक एक करून फॅन लावल्यानंतर एक एक व्यक्ती खाली कोसळत आहे. कोणालाच राहायलाही समजत नाही काय झालं आहे, नक्की काय होते लोकांना. त्यानंतर मंजिरी वरती असते, तिला माहीतच नसतं हे काय झालं आहे. मंजिरी खाली पडते, ते पाहते तर काय सगळी पडलेलं असतात. राया अक्षरशः पडलेला असतो आणि आता मंजिरी बोलत असते, राया काय झाले तुला, उठ राया काय झाले तुला. तेवढ्यातच तिथं आता जय आलेला असतो आणि जय बोलतो मंजिरीला, आता काय करशील तू, आता होणार कसा साखरपुडा तुझा. पाहिलंच का, आशीर्वाद द्यायला एक हात राहिला नाही ती नाही, पण साखरपुड्याची अंगठी घालायला सुद्धा रायाच हात राहिलेला नाही. आता चक्कर येऊन मात्र सगळे त्या कार्यक्रमातील लोक खाली कोसळले असतात. आणि आता जय बोलतो मंजिरीला, आता सांग तुला वाचवायला कोण येणार आहे का कोण तुझ्याजवळ तुला वाचवायला. असं आता जय मंजिरीला बोललेला आहे. आता नक्कीच आपल्याला उद्याचा एपिसोड पाहावा लागेल की जयनं केलं तर काय, त्याचा प्लॅन हा सक्सेसफुल कसा झाला. त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्की